नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो हां काय हां तर चला आम्ही आज मार्केटला जाऊ. लय दिवसांनी चाललो त्यामुळे जरा एक ना नवऱ्याचा चांगला व्हिडिओ टाकला तर नवऱ्या अंगात आल्यावर कर. मला उशीर झाला म्हटला आणि स्वतः 3दा वर जाऊन आला. हेल्मेट विसरलं आणि ड्रेस ठेवायला गेला, त्यामुळे थोडा आणि लेट झाला. आमचं भांडण तर चालूच होतं आणि आम्ही निघालो. पाऊस नशीब नव्हता ना, तर आणखी जास्त भांडण झालं असतं. आणि आता आम्ही अनयाच्या शाळेजवळ आलो. तर आम्हाला अनयाला घ्यायचं होतं, टाईम झाला होता शाळा सुटायचा. मग म्हटलं पहिलं अनयाला घेऊ, मग पुढे आपण बाकीची कामं करू. अनया आणि तिचा फ्रेंड दोघे एकसाथच शाळेला जातात. आमच्या इथे जवळच राहतात. मग त्या दोघांनाही आम्ही घेऊन जाणार होतो. कधी त्याचे पप्पा न्यायला येतात, कधी आम्ही. असं करून मग आम्ही दोघांना घरी घेऊन आणायचं सोडायचं आमचं काम चालतं. मग अनयाला विश्वाला घेतलं. त्यानंतर आम्ही इथे कॉस्ट्यूम घ्यायला आलो. तर उद्या 15 ऑगस्ट आहे. मग यावेळी म्हटलं अनयाला काहीतरी बनवायचं आहे मला. त्यासाठीच मग इथे आम्ही जिथे रेंटने कॉस्ट्यूम भेटतात तिथे आलो. तर तुम्हाला आयडिया आली असेलच मी या फेट्यावरून की मी तिला काय बनवणार आहे. तर सस्पेन्स थोडा राहू दे. पण थोडंफार तुम्हाला कळालं असेल काय करायचं आहे मला. कारण भरपूर म्हणजे 2 वर्ष झालं मला तिला काही बनवताच आलं नाही. एकतर पाऊस असतो आणि काहीतरी रिझन असतात. नेमकं शाळा सुटायची टायमिंग ह्यामुळे थोडं मला तिला पाठवता आलं नाही. पाठवलं मी शाळेला, पण सिंपल कॉस्ट्यूममध्ये जसं म्हणजे व्हाईट ट्राय कलर ड्रेस घाला किंवा असं काही तर असं पाठवलं होतं. मग त्यानंतर मग तिच्यासाठी ड्रेफरी काढली. तर ड्रेफरीमध्ये मला थोडे कलरचा प्रॉब्लेम वाटत होता. कारण ड्रेफरी म्हटलं असेच आणि त्यात काय झालं, ही दोघं इतकं दमवत होती. शेवटी त्या दुकानवाला ओरडला त्यांना, कारण शेजारी हॉस्पिटल आहे आणि शांतता पाहिजेच. तरी ही दोघं अजिबात ऐकत नव्हते, त्यामुळे थोड्या ओरडल्या. मग शेवटी मी हाच कासोटा सिलेक्ट केला. आहे तिच्याकडे कासोटा, पण दरवेळी त्याच कासोट्यावर फोटोज होतात, त्यामुळे मग म्हटलं ह्यावेळी घेऊ आपण. पण याचं काय झालं, थोडासा काठ उलटा होता. मग म्हटलं असू द्या आता इतकं काय, कारण बाकीचे मग इतके नव्हते कलर खास आणि थोडं कापड पण खराब होतं. कॉस्ट्यूम म्हटल्यावर हाच प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग आम्ही हाच सिलेक्ट केला. कॉस्ट्यूम घेतला. त्यानंतर मला भाजी घ्यायची होती. मग मी भाजी घ्यायला आलो. तर इथे ना तुम्ही बघू शकता इतकं घाण झालं होतं पावसामुळे. मग मी थोडा खालचाच व्हिडिओ घेतला. अशा ह्याच्यातून भाजी घ्यावी लागते. कारण अशा ठिकाणी थोडी स्वच्छता हवी. पण आता नाईलाज म्हणून आपल्याला भाजी तर घ्यावीच लागते. त्यानंतर आम्ही घरी आलो. म्हणजे हे त्या विश्वाला सोडायला गेले आण्याच्या फ्रेंडला. तोवर मी तिथेच फुटपाथवर बसले. मला म्हटलं जाऊन ये सोडून. मग ते सोडून आला आणि आम्ही घरी आलो. तर घरी आलो तर जेवण पण बनवायचं होतं. मग पटकन मी जेवण बनवायला घेतलं. कारण म्हणजे चपातीची कणिक मळली होती आणि भाजी केली होती. फक्त येऊन मला चपात्या करायच्या होत्या. तर मध्ये जो आवाज येतो मुलांचा आंटी आंटी तो थोडा इग्नोर करा. कारण ते ना मी व्हिडिओ करायला लागले तर ते मला येऊन दमवायला लागलेत. त्यामुळे थोडा तो आवाज इग्नोर करा. त्यानंतर चपात्या केल्या मी. पण माझा राग काय गेला नव्हता. एकतर एवढं भांडण झालं होतं. त्यात हा मुद्दामून मला डिवचायचं काम करत होता. मध्ये-मध्ये सारखं मी व्हिडिओ लावलेला, तर त्यात पण मध्ये-मध्ये येत होता. त्यामुळे मला राग येत होता. काय माहिती का आमचं दोघांचं जरासं 2-4 दिवस झालं पटेनाच झालंय. फालतू कारणांवरून आमचं भांडण व्हायला लागलं. भेटते. त्यानंतर मी जेवण केलं आणि म्हटलं पहिलं भांडी घासून घेऊ, कारण की भांडी राहिली ना परत मग उठल्यावर मला घासू वाटत नाही. त्यामुळे जेवल्या मी भांडी घासून घेतो. कधी कधी राहतात, पण बऱ्यापैकी मी भांडी घासूनच घेतो. म्हणजे उठलं ना की आणायला घेऊन खाली जायला मोकळं होतं.
भांडी घासली आणि गॅस पण साफ करून घेतला. म्हणजे नंतर जेवण करायला आणि मोकळं. त्यानंतर मग म्हटलं आता जी भाजी आणली ती ठेवून घ्यावी. त्यात काय झालं होतं, फ्रिज थोडा घाण झाला होता. कारण की आपण काहीतरी ठेवतो, काढतो आणि अनयानं काय करते माहिती का, जे काही खेळण्याने खेळते, माती भरते, ती सगळी फ्रिजमध्ये ठेवते. त्यामुळे फ्रीज मला आठवड्यातनं एकदा तरी पुसायलाच लागतो, नाहीतर मग पूर्ण घाण होतो. माती, खडू वगैरे काहीही ती म्हणजे खेळणं तिचं काहीही असू दे, ते नेऊन ती फ्रिजमध्ये ठेवते. त्यामुळे थोडं घाण होतं. त्यामुळे म्हटलं पहिलं फ्रिज पुसून घ्यावा. मग खूप दिवस म्हटलं जी झाले ते भाजी आणली पुसलाच ती नव्हता. ठेवून घेऊ. कारण एकदा ठेवायचे राहिले ना, ती सुकल्यावरच फ्रिजमध्ये जाते. त्यामुळे म्हटलं आधी सकाळी भांडण झालंय, पहिला यायच्या आधी तो ठेवून घेऊ. नाहीतर मग एकदा परत त्याच्यावरून कीर चालू होणार. म्हणजे नवरा कमी सासू कधी-कधी जास्त वाटते. फालतू कारणाला उगाच माझं डोकं खातो. मग मी काय करते, तर भाजी ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नाही ठेवत बऱ्यापैकी. अशा कापडी पिशव्यांमध्येच ठेवते. म्हणजे खराब पण होत नाहीत आणि जास्त दिवस राहतात सुद्धा. मग जे काही भाजी आणली होती, ती मी अशी प्लास्टिक पिशव्यांमध्येच लेआउट केली. तर मी वरनं पण आणला होता थोडासा. मला जरा वरनं वांगं खावं वाटत होतं. त्यामुळे थोडा वरनं घेऊन आलो. आणि मिरच्या काय करतोय मी, त्याची देठं काढून ठेवतोय म्हणजे जास्त दिवस राहतात. एका डब्यामध्ये थोडा पेपर टाकायचा आणि त्यामध्ये मिरच्या ठेवायच्या म्हणजे जास्त दिवस राहतात. आणि आलं पण आणलं होतं. आलं तर इतकं महाग झालंय. मला वाटतं ₹50 मी पावशेर आलं घेऊन आलो. जास्त यूज नाही होत आल्याचा. फक्त जर आता जरा खोकला लागल्यामुळे मी थोडासा काढा वगैरे किंवा चहामध्ये घालतोय. त्यामुळे थोडासा यूज होतो. आता भाजी सगळी मी ठेवून घेतली कापडी पिशव्यांमध्ये. आता ती फ्रिजमध्ये ठेवायची. म्हणजे काम झालं. एकतर फ्रिज पण साफ झाला आणि भाजी पण ठेवून झाली. तर मी काय करते फ्रिज साफ करताना पूर्ण स्विच बंद करूनच साफ करते. म्हणजे टेन्शन नाही. मला करंटची खूप भीती वाटते. सेफ्टी पण राहते आणि टेन्शन पण नाही. तर अशा पद्धतीने माझं सगळं काम आत्ता आवरलं. सकाळी मार्केटला जायचं म्हणून आवरायचं होतं, पण काय झालं माझ्या समोरची जी आहे तिने मेथीचे पराठे केलते. मला म्हटली ये खायला. 2 दिवस झालं तब्येत बरी वाटत नाहीये. जेवण जाईना, रात्रभर झोप नाहीये मला. त्यामुळे ती म्हटली ये मी पराठे केले, चहा आणि पराठे खाय. मग तिच्यात गेलो त्यामुळे थोडा वेळ झाला आणि उठणं पण सकाळी होत नाहीये. तर काम उशीर झालं, माझं आवरलं नव्हतं. खायला न्यायला तरी आवरलं नव्हतं म्हणून जरा चिडला. त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये गेलो आम्ही. मी भाजी घेत होतो. मी फक्त म्हटलं, की व्हिडिओ कर, मला ब्लॉगमध्ये टाकायला बरं. तर ह्याने नाही बनवला. त्याच्यावरून मला राग आला आणि मग बस हेच आमचं भांडण झालं. भांडण मग हा कधी-कधी आहे ना इतका सपोर्ट करतो, की म्हणतो, की हां, मी तुला सपोर्ट करतो, तू कर व्हिडिओ वगैरे. कधी-कधी ना नुसतं मोबाईल पकडायला ह्याला जीवावर येतं. म्हणतो कधी करू आणि काय. तर गाडीवर बसला होता. मी फक्त म्हणलं मी भाजी घ्यायला, फक्त मोबाईल धरून उभा आहे. असं नाही की मागं फिर. तर त्याच्यावरून आमचं भांडण झालं. जाताना थोडं चिडचिड झालेली आणि 2-3 दिवस झालं काय समजेना, जरा फालतू कारणावरून आमची भांडणं व्हायला लागली. आज पण हे फालतू नव्हतं, फालतू नाही आहे हे कारण. मी फक्त मोबाईल घेऊन व्हिडिओ कर म्हणलेलं. तरी पण नाही केला. त्यामुळे मला जरा राग आला. तर असा काहीसा हा आजचा दिवस गेला. चिडचिड झाली. आता आणि आपण झोपले आणि आज झोपले पण नाही दुपारी. त्याला कामं आवरून घेऊन आवरली. तर असं काहीसा हा आमचा आजचा दिवस होता. मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.